हॅलो. हॅलो. हां. हा, मैत्रीची आई, मला जरा ना बोलायचं होतं तुमच्याशी. तर आत्ता वेळ आहे का तुम्हाला? नाही, कामात नाही, निघाले होते मी. पण बोला बोला तुम्ही नलिनी. हे म्हणजे खरं सांगू का, कसं बोलायचं ना तेच कळत नाहीये हो मला. काय काय झालं नलिनी, काही प्रॉब्लेम आहे का? हे हो म्हणजे नाही 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 हे नाहीये एकदम असं. पण हे मी काय म्हणते की हे साखरपुड्याची तारीख थोडी अलीकडे आणता येईल का? म्हणजे मग असंही होऊ शकतं का की साखरपुड्याच्या दिवशीच लग्नही उरकून टाकलं आपण? एक मिनिट नलिनी, जरा जरा शांत होता का तुम्ही? हे एकदम असं काय बोलताय तुम्ही अचानक? कसं सांगू आता तुम्हाला. काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे? आई म्हणून ना सांगायची सुद्धा लाज वाटते मला. हा माझा दिवट्या हो. हा डॉक्टर सौमित्र. तुम्हाला माहितीये, अचानकपणे त्याला अशा मुली भेटायलाच यायला लागलेत अहो. त्याच्या दवाखान्यात म्हणू नका, ते कॉफी जातात ना, ते असतं ते काय ते हॉटेल, तिकडे म्हणू नका. मग अहो मग काय अहो 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 मैत्रीची आई, तो जरी माझा मुलगा असला तरी शेवटी पुरुष आहे. त्याचं वय असं अडनीड आहे ते. आणि वेड त्या वयात थोडस हे असतं जरा. हे होतं ना, मग आपण काही घडलं म्हणजे. तुम्ही अजिबात काळजी करू नका नलिनी. सौमित्र तसा मुलगा अजिबात नाहीये, कळलं का? आणि आजकाल की नाही, मुलांना अशा खूप मित्रमैत्रिणी असतात. आणि त्याच्या मैत्रिणी असतात ना, त्या सुद्धा त्यांच्या नुसत्या मित्रच असतात, जस्ट फ्रेंड्स. कळलं का? त्याच्यामुळे प्लीज काळजी करू नका हो तुम्ही. अहो हे वय आहे ना, हे घातक आहे. पाय बी घसरला त्याचा, काही घडलं तर म्हणजे हे बघा, आधीच आपण त्याची काळजी नको का घ्यायला, सांगा बरं. असं काही होणार नाहीये, प्लीज प्लीज तुम्ही काळजी करू नका. नाही ते ठीकच आहे, पण मला असं, हे बघा, आई म्हणून मला असं वाटलं की एक आई म्हणून तुमच्याशी हे बोलायला पाहिजे. नाही, हे बरं केलं. असं काहीही डोक्यात आलं ना तर लगेच मला फोन करत जा. आणि प्लीज डोंट वरी, मी सुद्धा बोलते मैत्रीशी. हा 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 हे 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 अगदी बरोबर आहे. हो हो हो. ओके, ठेवू आता. हो हो हो. थँक्यू. बाय. हाँ आई बोल. मैत्री, काय ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे. म्हणजे काय म्हणतेस तू? अगं काही काही झालं नाहीये ग. नलिनीचा फोन आला होता मला. ए मैत्री, तुझ्यात आणि सौमित्रमध्ये सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. म्हणजे काय झालंय आई? हा, तर नलिनीचा फोन आला होता मला. ती मला असं म्हणत होती की अचानक सौमित्र खूप मुलींना भेटायला लागलाय वगैरे. मला काही कळलंच नाही ती काय काय सांगतेय मला ते. असं म्हणाल्या त्या? म्हणजे हो का असं म्हणाल्या का त्या? अगं नाही आई, ऍक्च्युली मला तुला माझ्याविषयी आणि सौमित्राविषयी काहीतरी सांगायचं होतंच. काय काय बोलायचं होतं? अगं तू शांत हो आई, मी सांगते ना तुला नंतर. आता मी गडबडीत आहे, मी तुला नंतर फोन करते. मैत्री, तू आठवणीने फोन करणारस का नक्की मला? हो नक्की करते फोन. तू तू आत्ता ठेव. ओके, बाय बाय बाय.
हॅलो. हॅलो. हा बोल बोल बोल. अरे मी तुझ्या क्लिनिक मध्ये आले होते पण तू नाहीयेस इथे. आपलं परवा पण बोलणं अर्धवटच राहिलं ना. मग काय तू येतोस का? अगं हो हो मी म्हणजे येतोय मी, पण जरा आज उशीर लागेल मला. ओ काय आज काय विशेष? विशेष? आज सगळंच माझ्या आयुष्यात विशेष घडतंय. काय असं मला वाटायला लागलं ना, माझं माझं लाईफ म्हणजे कसं कॉमेडी पिक्चर चाललंय. का? अगं तुला परवा नाही का सांगितलं, ते मुली मला मेसेजेस करतायत, माझा नंबर लीक झालाय वगैरे. हा त्याचं काय? हा तर त्यातल्या एका मुलीला आज मी कॅफेत भेटायला बोलवलंय. बर वा, मजा आहे की व. कसली मजा. तू माझ्या जागी येऊन बघ ग. म्हणजे तुला तेव्हा कळलं असतं जेव्हा तुझ्या अंगावर अशी मुलं पडली असती ना येऊन तेव्हा. नो नो नो, आय कॅन अंडरस्टँड. पण तुला कळलं का कोण करतं हे सगळं? नाही ना, तेच तर कळत नाही. बघू आता, आज एकीला भेटतोय, तिच्याकडून कळलं तर कळेल. ओ म्हणजे सगळा सस्पेन्स ओपन होणार तर. कसलं काय सस्पेन्स? तेच की कोणी केलाय नंबर लीक तुझा, कोण नंबर पाठवतंय. हा हा ते हो, ती मुलगी सांगणार ना मला. मग बघू ना कोण आहे, त्याला ठेचतोच चांगला. बर बर, तुला ऑल द बेस्ट. हा, आणि बाय द वे मी तुला आशीर्वाद देते की ही मुलगी तुला पटो. पण त्यापेक्षा तुझ्या त्या मैत्रिणीला जरा सद्बुद्धी दे. म्हणजे काय, तिला जास्त गरज आहे त्याची. नाही नाही, हे काम जास्त अवघड आहे, मला काहीतरी सोपं काम सांग. जाऊ दे. चला, मला जरा उशीर होतोय, ती मुलगी येईल, मी निघतो. आपण भेटूयात. ओके, फोन करतो. येस येस, अच्छा, कॉल मी. बाय. चल बाय बाय बाय. हे दोघं येतीलच आता. बाकीचे मेंबर कुठे आहेत यार? रोकडा येतोय, पण रेणू आणि आदिल कुठे आहेत? त्यांना कुठेतरी झाड लावायला जायचं वाटतं. म्हणजे गार्डन साठी रे. त्यांचं दोघांचं नक्की काही नाहीये ना? म्हणजे काय रे चुंबक? म्हणजे झाडच लावायला जाणार आहेत का झाडाचा फायदा घेऊन झाडामागे? शौनक, आपण आपल्या मित्रांबद्दल असं नाही बोललं पाहिजे. करेक्ट, नाही बोललं पाहिजे. आपल्याबद्दल असं कोणी बोललं असतं तर चाललं असतं का तुला? हो, त्यात काय. मला तर आत्ताही आवडेल झाडामागे जायला. येतेस? काय बोलतो ना चुंबक? अरे आलं, संसारी जोडपं आलं. या 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 या. हॅपीली मॅरिड. हाय, ही ऐश्वर्या आणि ही धनश्री. बस ना. बस बस. बस ग, फील फ्री. ग रोकड्या, काय गोड आहे रे ही. तुम्ही कुठे देवळात बिवळात जाऊन आलात की काय? नाही, इथे चालू डायरेक्ट, एवढाच नाही. अच्छा, म्हणजे तू नॉर्मलीच साडी नेसतेस का? छान आहे ना. नाही म्हणजे टॉप वगैरे तुला छान दिसतील ना हिला. हा ऍक्च्युली हो ना, म्हणजे ट्राय करू शकतेस तू जरा मॉडर्न, नाही का? काय अगं, त्याच्याकडे काय बघतेस? ए रोकड्या, तिला डॉमिनेट करू नका. तिला हवं ते करू दे तिला. नाही नाही, असं काही नाही. आपलं काहीच म्हणणं नाही ना. कसं आहे, तुला जे बरोबर वाटलं ते कर, बिंदास, असं काहीच नाही. हो ना. हा ए हा, मग आपण शॉपिंगला जाऊया. मी तुला अशी मस्त स्टाईल करून देते. काय शू, ग्रेट आयडिया. किती दिवसात आपण गेलो नाही शॉपिंगला. छान हाँगकाँग लेन मध्ये जाऊया, ते ठरवू आपण. ए सौमित्र आला. तुम्ही सगळे का आलाय तिकडे? नमस्कार भाऊजी. नमस्कार. तुम्हाला चहा? अरे काय, इथे काय पिक्चरचा शो आहे का? हा, अरे सिक्युरिटी बाबा, सिक्युरिटी. नाही का, मानसिक खच्चीकरण झालं तर पाठबळ म्हणून समूह आणून ठेवलाय. अरे कसलं काय. एक मिनिट, तिचा फोन आहे. हॅलो, हा आलात का तुम्ही?
तू तू म्हण रे, तू म्हण, तू तू. हा मी कॅफेतच आहे. या तुम्ही, आपण भेटू. येते. आपण सगळे हात बघू. तुम्ही इथं बघू नका. हा बोल. हा हो हो मी पोचलीये. हो मी आता ठेवते फोन. हा बाय बाय. हो हीच आहे ती पोरगी. हाय मी प्रिया. बसा. बसा ना. तू असं पहिल्यांदाच भेटल्यासारखं काय करतोय? सॉरी, बस ना. तू ओळखलंस ना मला? नाही का मी फोटोपेक्षा खूप वेगळी दिसते प्रत्यक्षात. नाही म्हणजे राधिका म्हणते मला की तू कधी कधी खूप वेगळी दिसतेस, पण एवढी पण नाही दिसत. हा हे नाही, फोटो कुठे पाहिलं ना? हा डीपी पाहिला ना मी. डीपी. हो. अरे पण आत्ताच्या डीपीत तर माझे फक्त डोळे दिसत आहेत. मी तुला परवा बोलताना 5-6 फोटो नाही का पाठवले माझे? अरे हा, फोटो पाठवले नाही का? आहे, पाहिले. कॅफे मस्त आहे हा, छान आहे. पहिल्यांदाच आले मी इकडे. मला एक कॉफी आणि ह्यांना चहा आणि एक बन मस्का. राईट? ह्यांना कॉफी चालत नाही, कारण कॉफी होमिओपॅथीत चालत नाही. पण हा, मला कॉफी सोडायला वेळ लागेल. मी तुला परवाच सांगितलं. काय बोलतायत काही कळत नाही, ऐकूच येत नाहीये काय. थांब ग थांब. तुला ऐकू येते का चुंब? येतंय, थांब. खूप खूप बोललोय ना मी. हे खूप बोलतो आपण. हो खरंच खूप बोलतो. नाही आणि मलाही 2 मिनिटं आश्चर्य वाटला की आपण एवढ्या कमी वेळात किती जवळचे झालो ना. ही बाय द वे तू चाकू आणला नाहीयेस ना बरोबर? चाकू का असेल माझ्याकडे? अरे तुला आठवत नाहीये परवा तू बोलताना म्हणलास ना काय? की कपल्स जेव्हा बाहेर जात असतील तेव्हा झाडावर नाव कोरायला म्हणून ते डेटवर जाताना चाकू बरोबर घेऊन जात नसतील ना म्हणून. काही बोलतोस हं? करेक्ट लॉजिक आहे. हा? हा म्हणजे मीच बोललोय ना हे. हा तर मला आता माझ्या विचारांचं एकदम असं कौतुक वाटलं अचानक. पण आता बोलून एवढा वेळ झाल्यावर ते असं किती वेळ झाला असेल आपल्याला बोलून? हा म्हणजे बघ आपण असे परवापासून वगैरे बोलायला लागलो. रात्री 11:30 वाजता वगैरे बोलायला लागलो आणि आपण पहाटेपर्यंत बोलतच होतो. मग शेवटी पहाटे मी तुला नंबर मागितल्यावर तू कुठे दिलास मला नंबर? पहाटे नंबर दिला, मग आपण बोलत कुठे होतो? ए तू थट्टा करतोयस का माझी? कुठे बोलत होतो काय? हे बघ मी पण काही अशी सराईट डेटिंग ऍप्स वर बोलत नाही. हा ती राधिका ती मला म्हणली म्हणून मी टाइमपास म्हणून बोलत होते आणि मला तर वाटलं होतं तुझं फेकच अकाउंट असेल. पण हा मला माहिती नव्हतं की अशा साईट्सवर सुद्धा एवढी चांगली आणि अशी एवढी जेन्युइन माणसं भेटतात म्हणून. अच्छा, डेटिंग साईटवर आपण बोललो नाही का? हा आलं लक्षात येते मला. अजून काय काय बोललो आपण? हा नाही अजून काय 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 आठवतंय का बोललो आपण काय ते? काय बोललो म्हणजे आता सगळंच बोललो. हे काय तुला आठवत नाहीये का? तरी काय काय बोललो? एकतर अशी स्वतःची एवढी पर्सनल इन्फॉर्मेशन कोणी देतं का अशा डेटिंग साईट्सवर वगैरे? तुझं काही चाललं होतं. तुझे इमॅजिनेशन, तुझे स्वप्न, तू सगळ्यांबद्दलच बोललास. अरे स्वप्न सांगितलं
म्हणजे काय? तुला फॅमिली डॉक्टर व्हायचंय ना? काय? दिसायला चांगली आहे रे. बरी आहे तशी, पण कान असे टवकारल्यासारखे वाटतात का रे? एक नंबर दिसते यार, कडक एकदम टवका. लग्न झालं नसतं तर डायरेक्ट जाऊन प्रपोजच केलं असतं, हा ना? नाही, तुला फक्त प्रपोज. ह्यांचे सगळे पराक्रम माहितीत मला. पण मी तर आता सिंगल आहे ना, म्हणजे आत्ममग्न आहे ना मी, तर मी हा पराक्रम करू शकतो, जाऊन मागणी घालण्याचा. येस येस, यू कॅन. आणि प्रपोज नाही, तू अफेअर पण करू शकतोस तिच्याशी. ते ब्रेकअप. मला असं वाटतं मी मुलगा असताना तरी मलाही आवडली असते ही. पण आपल्याला कळायला हवं ही आहे कोण नक्की. सौमित्राच्या मागे का लागली ती? कळेल ना, कळेल. थांब जरा, कळेल. वेळ दे जरा. तुम्हाला कसं कळ? काय रे, किती सारखी थट्टा करतोस रे माझी? हे बघा, हा? आय मीन हे बघ, आता तुला मी सगळं खरं खरं सांगून टाकतो, ठीक आहे? हे बघ, असं आहे की मला खरं तर माहित नाही, म्हणजे तुला जे वाटतंय की तुझ्याशी हे कोणीतरी सगळं बोललंय, तो मी नव्हतो. हा? हा. बास. हा? नाही, खरंच गंमत बास झाली आता. मलाही आवडत नाहीये मजा. बास. अरे नाही नाही, मलाही आवडत नाहीच आहे, म्हणून मी खरं तर तुला इथे बोलवून घेतलं की मला खरंच बघायचं होतं की माझा नंबर तुमच्याकडे कसा आला, एवढंच मला बघायचं होतं. म्हणजे मी खरंच तुमच्याशी बोललो नाही. एक मिनिट, कोण वाटले रे मी तुला? हा? नाही, काय अशी तशी वाटले का मी तुला? नाही नाही, काहीच. हे बघ, मी अतिशय चांगल्या घरातली मुलगी. एक मिनिट, मी हे सगळं असं रचून खोटं सांगते तुला, असं नाही ना वाटत आहे? प्लीज प्लीज माझं ऐका ना, खाली खाली बसून बोलूयात का प्लीज? असं अजिबात नाही. हा, जे घडलंय ते सगळं खरं सांगतेय मी. थँक्यू. आपण बसून बोलूयात शांतपणे. हं? नाही, हे बरं आहे. रात्र रात्र आधी बोलायचं आणि मग मुकरायचं. हे बघ, मी अतिशय चांगल्या घरातली मुलगी आहे, मी काहीही खोटं बोलत नाही. अहो हो तेच, पण मी बोललोच नाहीये ना, त्यामुळे आपण बघायला पाहिजे की नाही कोण बोललंय किंवा काय, ते बघायलाच पाहिजे ना आपल्याला. अच्छा, म्हणजे तू डॉक्टर वगैरे नाहीच आहेस का? हे आहे ना. मग तुला फॅमिली डॉक्टर व्हायचं नाही? व्हायचंय की. एक मिनिट, तुला लहान भाऊ आहे विघ्नेश नावाचा? हो. तू कॅन्सरच्या औषधांवर रिसर्च करतोयस? हो करतोय. काय मग? हा, मग एवढी सगळी इन्फॉर्मेशन मला कोण देणार आहे? काय आपोआप मिळाली मला इन्फॉर्मेशन? हे घे, हा धर मोबाईल, बघ, उघडून बघ चॅट. अरे तू मला इतपतही सांगितलंयस तुझ्या डाव्या खांद्यावर टीळ आहे म्हणून. कोण सांगणार आहे मग मला हे सगळं? हा, नाही, कोण सांगणार आहे?